सोयी हा तर नवीन घर बांधणाऱ्यांच्या म्हणजे अगदी माहिती देतानाचा उच्छाद असतो. सोयी काय सोयी केल्या, भिंतीतली कपाटं, घटकेट कॉटचं टेबल कसं होतं, टेबलाच्या खुर्च्या कशा होतात, डायनिंग टेबल कम बेड, खिडकीची भिंत, भिंतीच्या फोल्डिंग काटा, फोल्डिंग किचन, दिवा कम फ्लॉवर पॉट, माती कम दगड, 1 ना 2. फाटक उघडलं की आतली बेल कशी वाजते, जाताना नाही लावलं तर पुन्हा कशी वाजते, याचंच कौतिक. एका उत्साही घरमालकानी तर बाहेरून बेल दाबल्याबरोबर आत बेल न वाजताना दिवा कसा लागतो आणि मग कुठेशा दडवलेल्या आरशामध्ये पाहुणा कसा दिसतो, तो जर नको असलेला पाहुणा असला तर आपण आतून एक दुसरी बेल वाजवायची, म्हणजे अशी दाबायची, म्हणजे मग त्या पाहुण्याच्या पायाला एक ऑटोमॅटिक कुत्रा चावून फक्त त्याचं धोतर किंवा पॅन्ट फाडतो. बरं का, पॅन्ट फाडतो. ही सोय आपण कशी केली हे मला सांगत होतं. ऑटोमॅटिक वरवंटा सुद्धा त्याच्या डोक्यात पडायची सोय होते. पण काय आहे, तेवढ्यात पाहुणा जरा सरकला तर फरशी फुटायचा संभव, म्हणजे आता डोकं फुटलं तर चालेल, याची फरशी फुटायचा संभव. म्हणून मग त्यांनी ऑटोमॅटिक कुत्रा बसवला होता. या एकदा दाखवीन मजा. मला अगदी आग्रहाचं निमंत्रण केलं. मग मी काय केलं, माझ्या घरी सार्वजनिक सत्यनारायणाची वर्गणी मागायला आलेला एका इस्माला त्याचा पत्ता दिला आणि सांगितलं की ते फार दानशूर आहेत, जा. खरं तर शिकाऱ्यालाच पाठवणार होतो एखाद्या, पण शिकारी लोक हाफ पॅन्ट घालतात, त्यामुळे नुसत्या पायाला चावला तर ऑटोमॅटिक कुत्रा मोडायचा. मला अजून बरेच लोक त्यांच्या घरी पाठवायचे. 24 तास खेळतं पाणी, पश्चिमेचं वारं, गडी नोकरांना आणि झाडूवाल्यांना परस्पर किंवा बाहेरच्या बाहेर जायला यायला वाटा, अधिक सिमेंट मिळवताना कसा ताप झाला. यापैकी काहीही न बोलता घर दाखवणारा मालक जर कुणाला भेटला असेल तर मला सांगा. मी टिळक किंवा लकडी पुलाच्या मध्यावर त्याचा जाहीर मुका घ्यायला तयार आहे. आणि मालकी नसली तर काय नाही, हिच्याकडून ओटी मारून घेईन तिने. घर बांधणारे शिकारी असल्या गनिमांच्या गोटात मी नेमका जाऊन अडकतो. नुसतं एखाद्याने सगळ्या सिस्टीम सकट घर दाखवलं तरी मी म्हणतो चालेल, पण दाखवत असताना एकसारखी परीक्षा घेत असतात. परीक्षा एका घर मालकाची तर मी सुतार, गवंडी आणि प्लंबर ह्या तिन्ही परीक्षा दिल्यात अशी समजूत झाली असावी. आता बघा, आता ह्या विटा बरं का, ह्या विटा कुठून मागवल्या असतील सांगा पाहू. गोलंदाजी करावी नाही तसे घर बांधणारे लोक घरंदाजी करत असतात आपल्यावर. मी आपलं गप्प राहिलो, विटा कुठे मिळतात मला ठाऊक असायचं काय कारण आहे. मी प्रश्न टाळावा म्हटलं, हा विटा ना वीट बाजारातून. मला वाटलं साबला सगळं संपलं, पण नाही. घरं बांधणारे लोक सिमेंट कॉन्क्रीटच्या सहवासात राहून अभेद्य होतात, अभेद्य. मला वाटलंच अहो या बाजारच्या विटा नाही आहेत, घरी पाडून घेतल्या. मला फक्त बुंदी घरी पाडतात एवढं माहिती होतं. हे विटांचं काय ते नवच ऐकत होतो मी. अहो घरी म्हणजे स्पेशल भट्टीवर जाऊन, स्पेशल भट्टी, हे पाहणं, ही बाजारची वीट आणि ही आमची. पुढले 2 तास उजव्या हातात घरची आणि डाव्या हातात बाजारची वीट घेऊन मी त्याचं घर पाहत हिंडत होतो. एखाद्या गोष्टीचा कंटाळा येण्याला वीट येणं काय म्हणतात हे त्या दिवशी मला कळलं.